आणि एन्जॉय करताय ना? अरे करायलाच पाहिजे. गॅलरी काय कोणाचं पाहिलं शाळेचं. येस, अतिशय सुंदर सुंदर कार्यक्रम चाललेले आहेत आणि डान्स चाललेले आहेत आणि सर्व कलाकारांच्या वतीनं असं म्हणावं असं वाटतं, कसल्याशिवाय पीठ नाही जमिनीच्या मातीला, कसल्याशिवाय पीठ नाही जमिनीच्या मातीला, तेरा वाजून ज्योत नाही समयीच्या वातीला. आणि रसिको आपल्या टाळ्या वाजून किंमत नाही कलाकाराच्या कलेला. म्हणजे मध्ये वावाला म्हणला तुला महको तो ऐसा महको, महको तो ऐसा महको कि बाहर को होश आ जाए, महको तो ऐसे महको कि बाहर को होश आए, ताली बजाओ तो ऐसे बजाओ कि कलाकार में जान आ जाए. अतिशय सुंदर आमचे आजी माझे विद्यार्थी जमलेले आमचे स्वतः साहेब हे इथे दुसरी त्यांची मीटिंग कॅन्सल करून तुमचे कार्यक्रम बघायला बसले, त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या वाजवूया आपण. धन्यवाद साहेब. लहान मुलं आहेत, मोठी आहेत. एक साऊंड इव्हेंट आपल्यासमोर सादर करतोय. दुरून जेव्हा हेलिकॉप्टर जवळ येतो आणि जवळून दूर जातं, त्या हेलिकॉप्टरचा आवाज आपल्या कानावरती कसा येतो, हेलिकॉप्टर साऊंड इव्हेंट. आणि बघा आपल्या रोडवरती कधी कुत्रे दिसतात, ते भुंकतात, ते जशी भाषा बोलतात ते बघा काय बोलत असतं ते आपल्याला कळतं की मी आतमध्ये येऊ काय पॅटापुरा म्हणतो. आणि परमिशन घ्यायला लागते. तो दुसऱ्या गलीत जातो का त्याच्या गलीत जातो तर परमिशन घ्यायला लागते मी आतमध्ये येऊ काय. समोरचा म्हणतो ये, तिसरा कुत्रा समजवतो याचं ये का निघून जा, पहिला कुत्रा म्हणतो मी आतमध्ये येऊ काय. समोरचा म्हणतो ये, तिसरा कुत्रा त्याला समजायला येतो. आणि पुराण्या काळाची स्टीम इंजिन रेल्वे जेव्हा स्टेशनवर जेव्हा सुटते तेव्हा तिचा आवाज कसा असतो, पटरीवर निघते तेव्हा तिचा आवाज कसा असतो, बोगद्यातून जाते तेव्हा तिचा आवाज कसा असतो, आणि जेव्हा थांबते तेव्हा तिचा आवाज कसा असतो. स्टीम इंजिन रेल्वे साऊंड. आणि बघा प्रत्येकाला काही सवय असते, म्हणजे प्रत्येकाला गाड्यातून बोलायची सवय असते. तर समोर एक आमची समोर लेडीज राहते, ती गाड्यातून एक मुलगी केस पिंजरते बघा, गाड्यातून कसं बघा आजा आजा
दिवस लग्नाचे आलेले जो आपल्या कोणाचं तरी नातेवाईकाचं लग्न असतं तिथे लग्नाला जातात आणि आपल्याला पाकिट मधून वसूल केले पाहिजे ना पैसे. एवढे पैसे आपण मंत्र्यांमध्ये वसूल केले पाहिजेत. मग ताट घेऊन जातात, भात पुऱ्या हे ते सर्व भरून जातं एकदम ताट एकदम. आणि आपण असं कोपऱ्यात जाऊन बसणार खाणार तितक्यात कॅमेरा घेऊन पुढे. अरे जागा खाऊ दे. आणि त्या लग्नामध्ये नाव घे नाव पद्धत असते आपल्या मराठीमध्ये तर आहेच. तर ती नवी नवरी आता बघा ते आमच्या विजय भाऊंचं भाजीचं लग्न झालं हे लग्नाला गेले होते आणि ती नवी नवरी नाव घेते बघा कशी. आणि विजय भाऊ त्यांना अगदी रिस्पॉन्स देतात तसे. नवी नवरी नाव घेते. खंड्यावर हंडे 5 खंड्यावर हंडे 5 झाले. खंड्यावर हंडे 5 15 झाले. खंड्यावर हंडे 5 तुझ्या नवऱ्याला घेऊनच काय नाव घेते. माझी बायकोची नाव घेते. मग विजय भाऊची नाव बायको नाव घ्यायला लागली. ताटात वाटी वाटीत ताट खोबरं ठेवलं किसून किसून. ताटात वाटी वाटीत ताट खोबरं ठेवलं किसून किसून. विजय भाऊ बसले मुस्लिम जरा घेतली ताटून पुसून. आणि तिचा उत्सव बघून एक म्हातारी बाई आली. म्हातारी बाई नाव घ्यायला लागला. बाबा मला पण नाव घ्यायचं कसं नाव घेते आता. तिने नाव घ्यायला लागलं. बघा बघा नाव घेते. गणपतीच्या देवळात चालली होती आरती. गणपतीच्या देवळात चालली होती आरती. ते गेले वरती आणि मी आले खालती. रात्री सपनात येऊन म्हणते अगं म्हातारे तू काय करते खालती. तू बी आता वरती. प्रत्येकाला भाषा आली पाहिजे. मराठी असो हिंदी असो इंग्रजी असो. आणि आता तर आपल्या संस्थेने स्पॅनिश भाषा आपल्या शिकायला मुलांना केलेलं आहे. आणि आता पण आपण हे परफॉर्मन्स बघितला की स्पेनिश भाषेचा आणि नवीन नवीन उपक्रमांवर स्पेनिश भाषा आपण शिकतोय. जरा या संस्थेसाठी नंबर 1 असलेल्या संस्थेसाठी पायलट एज्युकेशन ट्रस्टसाठी जोरदार टाळ्या वाजवूया आपण. तर आमच्या पूर्वीच्या काकू आहे त्याला मराठीमध्ये जमत नाही. मराठीचं काय हिंदीचा प्रॉब्लेम इंग्लिशचा प्रॉब्लेम. एक दिवशी पिठामध्ये प्रॉब्लेम झाला म्हणून ती चक्कीवाल्या भैयाकडे ती भांडायला गेले आणि काकू हिंदीमध्ये कशी त्याला खडसावते बघा. ए मेल्या भैया तुम्हें वो कल का दड़न दड़ाओ बराबर नहीं दड़ा. हमारा भाई का तांगड़ के ऊपर लगा था क्या. तो सुबह पढ़ने को गया पढ़ाश नहीं लाटाश नहीं. हमारे बड़ा ऊपर से पढ़ते गया ना. असं हिंदी तर इंग्लिश किती पाहत बसली विचार करा. शेजारच्या का फडणवीस आंबेड कसं बनवायचं ही काकू सांगते बघा. हॅलो फडणवीस हाऊ आर यू. फाईन थँक यू फॉर यू. हाऊ मेक ऑमलेट. अगं व्हेरी इझी. टेक वन तवा 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 टन टन तवा. पुट ऑन द गॅस. then take one oil and then take one long mirchi. Oh, mirchi. Cut it, put it, and put on the tawa. So mirchi is very garam. So mirchi ta. And then take one corn. Tell me right corn. Talk English, not burn English. Cut it. Aga और this kind में कांदा चिरिंग ना so I will come to party and put on the tawa. Then take one egg. Under. But under is kombra, no kombra. Then put on the tawa. Then take one long zara. You know zara? Aga boka zara. Coming adi to zara. Then pushing the tawa and omelette. And somebody बहुत बहुत जा सकेंगे बिकॉज कर्फी समझ लो ना ज्यादा फिल्म स्टारचे आवाज आपण जो सादर करतोय वावा झालं ना आता. अरे फक्त शेअर साठी वावा आता नको वावा. तर फिल्म स्टारचे आवाज विचार करा की रामायण आपण टीव्ही सिरियल पाहिलं असेल त्यामध्ये रावण सीता घेऊन पळवतो
तो या काळात जन्मला, थोडं सीता नको राम भारी पडतो. आपण प्रत्येक फिल्म स्टारच्या बायका बोलूया. मग प्रत्येक फिल्म स्टार रावणाकडे जाऊन आपली बायको कशी परत बघेल, एक 2-3 कलाकारांचे आवाज आपल्याला सादर करतोय, नक्कीच आपल्याला आवडतील. निळू फुलेची बायको रावण पळवतात, तर निळू फुले आपली बायको कशी परत बघेल रावणाकडे. निळू फुले. आमची बायको परत आली पाहिजे. गावचा सरपंच आलो नाहीतर तुम्हाला असा करून टाकू की उद्या तीवर करू आपण यांना पाहिलं का. आमची बायको वाड्यावर पोटी झाली पाहिजे. आणि कॉमेडी शक्ती कपूर जर असेल तर शक्ती कपूर आपल्या स्टाईलमध्ये रावणाने बायको कशी परत मागेल. शक्ती कपूर. बाबू मीन्स थोड़ा बर्ड है, अगर चाहिए अंडा और तू उनको माता नंबर 14 जानते हैं. अगर अगर तूने मेरे बेबी देते हैं, मेरे ललिता वापस देते हैं. आणि सर्वांचा आवडता स्टार शाहरुख खान जर असेल तर शाहरुख खान रावणाने बायको परत मागेल. शाहरुख खान. अगर किसी चीज को सिद्ध से चाहो तो कोई कहना मुझसे साजिश मिलती है. अरे हमारी गहन को वापस दे. आणि जॉनी लिव्हर असेल तर जॉनी लिव्हर आपल्या स्टाईलला. जॉनी लिव्हर. आणि जर का लक्षण मिळणे असते तर आपले सरांचे नाटके मराठीचे जाती मुंबईपासून गाव प्रत्येक सर्वांचा आवडता लक्षण मिळतो आपल्याकडे नाही. सेम टू सेम आवाज ऍक्टिंग सेल त्यांनी शाबासकी मला दिलेली आहे त्यावेळेला. तर लक्षण बेडे जर का असते तर लक्षण बेडे रावणाने जाऊन आपली बायको कशी पण बघितली असती. लक्ष्मण बेडे. मी पळून जाईल असे ये रावण चिन्ह माकड गोपाळ गणपती येणं आले वाटतं पळा 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 पळा. थँक्यू. हे नाही कलाकारांचे आवाज माहिती आहे की हे समजा निळू फुले आणि कुत्रे विकायला लागले तर निळू फुले कुत्रे कसे विकतील. आणि याला लक्ष्मण बेडे जे आले तर लक्ष्मण बेडे आपल्या स्टाईलमध्ये कुत्रे कसे विकत देतील. निळू फुले कुत्रे विकत. कुत्रा घ्या कुत्र. काळं कुत्र देशी कुत्र इलायची कुत्र घ्या. लक्ष्मण बेडे म्हणतो. अरे वा कुत्रा विकतोय काय छान छान. हा कसा तुला कुत्रा. 5,000 रुपये. 5 रुपये नको बाबा एवढा महाग नको नको. चांगला घेऊ जा. नको नको बाबा. हा कसा तुला कुत्रा. हा चांगला 2,000 रुपये. 2,000 रुपये. अरे वा चोराला पकडतो ना. चोराला पकडतो फक्त तो चोर दाखवावा लागतो. नको नको असला नको कुत्रा. अरे वा वा हा कसा तुला कुत्रा. अरे छान छान कुत्रा. अरे वा वा सफेद सफेद कुत्रा. वा वा काय केलं काय. मला लांब लांब केसाचा कुत्रा खूप आवडतो बाबा. मी त्याच्या तोंडाचा मुक्का घेतला. अरे लेका एवढा का. अरे लेका ते काय तोंड आहे का. लांब लांब केस तोंड कुठे नाही. हा कसा कुत्रा. हायले चांगला 500 रुपये. 500 रुपये. अरे वा त्याचा कलर वगैरे जात नाही ना. कलर अजिबात जात नाही फक्त धुवायचं नाही. तरी पण घेऊन जातो. दिवशी गटार पडतो आणि गटार पडल्यानंतर ती कलर घेतो. लक्षात माहिती तो तुम्ही सांगितलं कलर जात नाही जा. पुण्याचा कलरच गेला. तुला मी पहिलेच सांगितलं याला धुवायचं नाही.
डायरेक्ट लॉटरी ड्रायव्हिंग करायचं. ड्रायव्हिंग अहो कुत्रा मेला असतं म्हणजे का कुत्रा मेला असता पण कलर नसता गेला. कलाकारांचे आवाज वेळ कमी आपल्याकडे एक आता बघा आपल्याकडे मराठी आई आहे किंवा इंग्लिश मीडियमची आई आहे आणि हिंदी आई आहे आणि मराठी आहे. समजा रात्री झोपताना तुम्हाला म्हणतात ना रात्री इंग्लिश मीडियमची आई काय म्हणणार मुलाला गुड नाईट आहे ना, गुड नाईट म्हणतात. आणि हिंदी मीडियमची आई शुभरात्री, बरोबर शुभरात्री. आणि मराठी आई अरे मेल्या मुर्द्या आग लावत्या मोबाईलला आणि झोप आता. मोबाईल जरा कमी वापरा. त्या मॅडम आलेल्या त्या कवी सांगितलं की तुम्ही पुस्तकं वाचा, तर पुस्तकं जास्तीत जास्त वाचायचा प्रयत्न करा. मोबाईल बाजूला ठेवूया, पुढे जाऊया. एक वार म्हणजे आपण बोलतो की कारगिलमध्ये जे युद्ध झालं त्यामध्ये भारत जिंकला होता. तर मी तो वार कसा म्हणजे हेलिकॉप्टरचा आवाज आणि गन मशीन वगैरे आणि नंतर मग जवानांसाठी तुम्ही साथ द्यायचे आहे. एक छोटासा साऊंड इफेक्ट कारगिल युद्ध. चीज बनी है कारगिलमध्ये वंदे भारत माता की. धन्यवाद. आपला आणि एक जाता एक लक्षात दोन ओळी आपल्यासमोर सादर करतोय ज्या कामणीसाठी मला सांगते की तुम्ही जरा सादर कर. आणि खरंच आहे पुढच्या जीवनामध्ये मी त्यावेळेला अगदी डोळ्याचा जेव्हा असं होता एक होता विदूषक. आता आपण कॉमेडीमध्ये एक छोटासा 2 ओळींचा सिरियस सीन आहे. लक्ष्मण पेठे विदूषक मध्ये काय म्हणतो जाताना लक्ष्मण पेठे बायबाप अजून आम्ही खांदा हलवला तुम्ही हसलात. आम्ही केसावरून हात फिरवला तुम्ही हसलात. बायबाप हसवता कधी तुमच्या नजरेआड झालो तर तुम्हाला कळलंच नाही. आठवण ठेवा तुम्ही लक्षातही ठेवा. धन्यवाद सर्वांना पुन्हा धन्यवाद. याही ते मला संधी दिली त्याबद्दल अजून काय डान्स आपल्याकडे याबद्दल आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, पर्यवेक्षक मॅडम, गरज मॅडम, सांस्कृतिक प्रमुख आपल्या सावे मॅडम आणि पूर्ण त्याची समिती आणि सर्व मला प्रोत्साहन देणारे शिक्षक आणि तुम्ही समोर बसलेले आमचे विद्यार्थी, आजी पाठीमागे माझी विद्यार्थी आणि आईवडील आणि नेहमीच प्रोत्साहन देणारे ट्रस्ट यांचा मी सर्वांचा आभार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्या सर्वांना एक सॅल्यूट मध्ये आपल्याला सर्वांना अगदी मानधन देतोय, आपल्याला साष्टांग नमस्कार करतोय. हा मदत कदाचित असेलही नसेलही नक्कीच आपल्याला सर्वांचे आभार मानतोय आणि आपल्याला धन्यवाद देतोय. धन्यवाद.